भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला तर आज मस्त ॲपल चटणी घेऊन आले उपवासासाठी. ही चटणी उपवासाच्या पराठ्याबरोबर खूप सुंदर लागते, करून पहा. आता त्यासाठी मी 2 इथं ॲपल घेतलेले आहेत. आता वरचं स्टिकर काढून टाकूया. हे धुवून तर घेतलेले आहेत मी, पण स्टिकर का ठेवले, त्याच्यावरती अंक असतात. 4 ते 5 अंक असेल तर नैसर्गिकरित्या हे फळ पिकले असं समजायचं. बरेच फळावरती स्टिकर असतात. आपल्याला काय वाटतं, ते चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणून त्याला स्टिकर आहेत, पण तसं नाही. त्या स्टिकरवरनं कळतं म्हणजे ते फळ शिळं आहे की ताजं आहे, की नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे की औषध घालून पिकवलेलं आहे, हे त्या आकड्यावरून कळत असतं. तर आपण काय घरी आणतो, खातो त्याच्यावर काही विचार करत नाही. आता थोडंसं हे लागलेलं आहे पहा, आणि बिया मधोमध राहतात त्या कटरनी कट केल्यानंतर, ॲपल कटरनी. हे त्यातल्या चांगल्या फोडी तेवढ्या घेतलेल्या आहेत आणि बाद आहेत त्या काढून टाकायच्या, खराब असलेल्या. ह्याच्या छोटे छोटे असा फोडी करून घेऊ. ह्याचा जॅमसुद्धा छान लागतो. परत ब्रेडबरोबर ही चटणी देखील छान लागते. आता 2 चमचे तेलामध्ये दालचिनीचा तुकडा घालायचा आहे. अर्धा चमचा बडीशेप आणि 7 ते 8 मिऱ्या कुटून घेतलेली बारीक पावडर. 250 ग्रॅम ह्या फोडी आहेत, वजनी म्हणाल तर. आणि बाऊलनं म्हणाल तर 1 बाऊल आहे. आता या 10 मिनटं परतून घ्यायच्या. आता 10 मिनटं झालेले आहेत. असं बघायच्या मऊ झाल्या फोडी, की त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे गूळ, साखर. तर थोडंसं जिरा पावडर, मीठ घालूया. कश्मीरी लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे. तिखट नसते पण कलर छान येतो. आणि जिरा पावडर देखील मी भाजून बारीक केलेले आहे. चव छान येते त्यानं. थोडंसं मॅश करूया. पराठ्याबरोबर खायला छान आहे चटणी. आणि इतके ते गुणधर्म आहे आणि त्याचे फायदे देखील भरपूर आहेत. एक इंग्लिशमध्ये म्हण देखील आहे, ॲन ए ॲपल अ डे ते कीप्स द डॉक्टर अवे, असं म्हटलं जातं. रोज एक ॲपल खाल्ला ना तुमचं शरीर सुधारतं. आणि माझे रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.